स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सकाळचे कामं आटपून झाल्यावर परत स्वयंपाकाचं आहे। स्वयंपाक काय बनवायचं आहे रोजचं टेन्शन असतं। तर मी रात्रीच छोले भिजवून ठेवले होते। मग मी नंतर ते कुकरला शिजवायला ठेवले। शिजवताना त्याच्यात थोडं तेजपान आणि थोडं तेल आणि मीठ टाकून घेतलं, म्हणजे ते छान त्याच्यात मीठ पण मुरतं आणि तेजपानने छान चव पण येते। कुकरमध्ये शिट्टी लावून कुकर बंद केला। एका बाजूला छोले शिजत आहे तोपर्यंत मी म्हटलं असं देवाऱ्याजवळचे ते ड्रॉवर होते ते खूप खराब झालेले होते, कारण आपण देवाऱ्यातलं काही पण हळदी कुंकू वगैरे असतं ते पडून जातं कधी काही गडबडीमध्ये। परत तुपाच्या वाती वगैरे आपण काढतो त्याच्याने पण साईडला जे हात लावतो त्याच्यानेही भरपूर डाग पडतात आणि नेहमी आपण घाई गडबडीत ठेवतो त्यामुळे ते खराब होऊन जातात आणि अस्ताव्यस्त पण होऊन जातं। तर म्हटलं आज आवरून घेऊया, मग मी ते काढले। जवळजवळ 3 ड्रॉवर होते। ड्रॉवर छान पावडरच्या पानाने सर्व बाजूने पुसून घेतलं, कारण ते लाकडी असल्यामुळे जास्त ओलं ठेवता येत नाही। कोरडं पुसून झाल्यावर त्याच्यात छान पेपर रचून ठेवले, म्हणजे त्याच्यावर काही पडलं तर पेपरवर पडेल, म्हणजे पेपर काढता येतो आपल्याला। पेपर वगैरे ठेवून झाल्यावर मग व्यवस्थित रचून घेतलं, म्हणजे आपल्या ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित सापडतील। हे बघा, हळदी कुंकू, आपल्या वाचणाऱ्या पोथीच्या ज्या पुस्तकं आहेत ते या बाजूला। मग काही आमचे चार्जर वगैरे असतात ते पण, हे पण ड्रॉवर साफ करून घेतले, म्हणजे पटकन वेळेवर लगेच सापडतं। कधी लवकर आवरलं गेलं की मी वरचेवर अशा गोष्टी करत राहते, म्हणजे थोडं जे पार्ट खराब झालेले ते पटकन साफ करून घेते। तोपर्यंत इकडे छोले पण छान शिजले। आता भाजी आणि स्वयंपाक बाकी होता, आता स्वयंपाकाला लागते। सकाळी सर्व नाश्ता करून गेल्यावर मग नंतर मी स्वयंपाक केलेला होता। मग नंतर छोलेंची भाजी समीक्षा पण 1:30 वाजता येते। मग नंतर छान कांदा चिरून घेतला बारीक आणि नंतर टमाटा, टमाटा आणि कांदा मिक्सरमध्येच करायचा होता त्यामुळे थोडा जाडसरच चिरून घेतला। छोलेंची अशी सिंपल भाजी करते, भटुरेंबरोबर करतो तशी नाही, सिंपल अशी पटकन भाजी पोळीवर खाता येईल। याच्यात मी आलं लसूण जिरं मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेते। आलं लसणाची पेस्ट मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर ती तेलात परतवायला ठेवली। तोपर्यंत एका बाजूला मग बारीक कांदा केला होता तो मिक्सरमध्ये फिरवून घेतला। मिक्सरमध्ये बारीक केलेला कांदा वेगळा केला, म्हणजे टमाटा वेगळा करणार आहे। कांदा झाल्यावर तो पण परतवायला ठेवला कमी गॅसवर। मग नंतर टमाटेही मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। कांदा छान लालसर झाल्यावर मग टमाट्याची प्युरी टाकली, ती पण छान कमी गॅसवर परतवून घेतला। मग टमाटा कांदा ते छान परतत आल्यावर त्याच्यात मग हळद तिखट काळा मसाला आणि धण्याची पावडर असं सर्व टाकलं आणि ते पण छान परतू दिलं। कमी गॅसवर छान परतू दिल्यावर त्याला तेल सुटलं। मग थोडं आणखी पाणी टाकून आणखी परतू दिलं, म्हणजे तेल सुटल्यावर मसाला छान भाजला जातो। नंतर त्याच्यात छोले उकडून झालेलेच होते, त्याच्यात मग छोले टाकले आणि भाजी एकजीव झाली। नंतर त्याच्यात थोडं मीठ, पहिले मीठ शिजल्याला टाकलेलंच होतं, मग नंतर चेक करून घेतलं की किती लागेल असं, त्यानुसार थोडंसं ते मीठ टाकावं लागलं। मग मीठ टाकून घेतलं। भाजी तयार आहे। छान अजून उकळ आली की तिला मग थोडी कोथिंबीर वगैरे टाकून भाजी तयार होईल। एका बाजूला भाजी उकळायला ठेवली, तोपर्यंत मी एका बाजूला सर्व पोळ्या करून घेतल्या। आता उन्हाळ्याचं गरमही होतं, पण मग आता आपल्याला किचनमध्ये उभं राहणंच आहे, पोळ्या करणंच आहे। चला, भाजी छान उकळली ही, त्याच्यावर मग मस्त कोथिंबीर टाकून घेतली। पोळ्याही तयार आहेत। दुपारी मग समीक्षा कॉलेजहून आली, नंतर मिस्टरही आले, मग सर्व आम्ही जेवायला बसलो। भाजी खरंच खूप छान झाली होती। सिंपल पद्धतीने छोलेंची भाजी केली, तुम्हाला आवडल्यावर नक्की ट्राय करा। हा जो मी आत्ता पायाला मलम लावते तो राळ्याचा मलम आहे। मी हा का लावते ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते।
तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती कापडणी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.